नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू आपण बघणार आहोत 5 जूनसाठी, म्हणजे उद्यासाठी. उद्या RBI पॉलिसी असल्यामुळं टेक्निकल्स किती चालतील याची खात्री नाही, पण आपण प्रयत्न करूया. लेवल्स टू लेवल्स काम करण्याचा प्रयत्न करूया. आता ज्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये सगळ्यात आता महत्त्वाची लेवल जी दिसते ती 23,460 हे बघा इथं. आज याच ठिकाणी बऱ्याच वेळेला निफ्टी येऊन पुन्हा त्या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन खाली आलेला, पण 23,460 ही लेवल क्रॉस करून त्याच्यावर 5 मिनिटाची कॅन्डलसुद्धा सस्टेन करू शकलेलं नाही. जर उद्या समजा 23,460 ही लेवल चांगल्या रीतीने क्रॉस केली, म्हणजे फ्लॅट ओपनिंग होऊन 23,460 क्रॉस केला, तर 23,600 पर्यंतची टार्गेट आपण घेऊ शकतो. आणि 23,620 हे बघा तुम्ही लिहिलेलं आहे, तर 23,600 आणि 23,620. तर 23,620 या लेवलच्या वर जर मार्केट टिकलं, तिथं सस्टेन झालं, तर मात्र आपण मग चांगल्या टार्गेटला पुढच्या 23,800 ते 23,900 पर्यंतची टार्गेटसुद्धा आपल्याला मिळू शकतात. RBI पॉलिसी कशी येते आहे, त्याला ट्रेडर्स कसे घेतील, पॉझिटिव्ह घेतील की निगेटिव्ह घेतील, त्यावर सगळं अवलंबून आहे. त्यामुळं उद्या शक्यतो RBI पॉलिसी जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मी ट्रेडिंग करणार नाही. कारण त्याच्या आधी सगळं काय कसे प्रीमियम असतील आणि काय ते सगळं मॅनिप्युलेशन असू शकतं असं मला वाटते. त्यामुळे मी त्या भानगडीत पडणार नाही. जोपर्यंत RBI पॉलिसीचे विषय क्लिअर होत नाहीत त्यानंतर मी टेक्निकल्स बघणार आणि त्यानुसार मी ज्या लेवल्स आता काढून ठेवलेले आहेत त्यानुसारच काम करणार. समजा मार्केट उद्या गॅपअप झालं, आता निफ्टी 80 पॉईंटवर दाखवते काहीतरी. जर मार्केट उद्या गॅपअप झालं, आता गॅपअप होऊन ते 23,600च्या आसपास आलं आणि 600 जर मला एखादी रेड कॅन्डल मिळाली 5 मिनिटाची चांगली स्ट्रॉंग, तर त्या रेड कॅन्डलच्या हायचा स्टॉप लॉस लावून किंवा 23,620चा स्टॉप लॉस लावून मी एक मग शॉर्ट ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून 23,460 पर्यंत पुन्हा टार्गेट असू शकतात. हे झालं वरच्या लेवलला. म्हणजे जर गॅपअप ओपन झाला, तर समजा फ्लॅट ओपन झाला, तर मी तुम्हाला सांगितलं 23,460 क्रॉस व्हायची वाढ बघणार, 23,600 पर्यंतची टार्गेट घेणार आणि 23,620 क्रॉस करून वर टिकला तर मग 23,800 ते 23,900 पर्यंतची टार्गेट बघणार. आता समजा उलटं झालं, 23,460 सुद्धा ब्रेकडाऊन मिळाला तर 23,460च्या खाली जर एखादी स्ट्रॉंग रेड कॅन्डल मिळाली तर त्याच्या हायचा स्टॉप लॉस लावणार आणि 23,153 पर्यंतची टार्गेट घेण्याचा प्रयत्न करणार. जोपर्यंत 23,120 हे तोडत नाही, खाली ब्रेकडाऊन मिळत नाही, तोपर्यंत पूर्णतः बेरिश मी होणार नाही मार्केटमध्ये. आणि 23,120 ही एक शेवटची आशा आहे सपोर्टची. ती पण जर ब्रेकडाऊन मिळाला त्याला, तर मात्र आपण अजून खाली जाऊ शकतो असं मला वाटतं. त्यात उद्या आहे शुक्रवार, विकली क्लोजिंग आहे. त्यामुळे विकली क्लोजिंगसाठी आता काय कसं मार्केट बघेल आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळं लेवल टू लेवल मी तरी काम करणार आणि शक्यतो मी कॅरी करण्याच्या भानगडीत पडत नाही. सद्यस्थितीला कॅरी करणं डेंजर आहे, कारण रात्री तर काय ट्रम्प बोलेल आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी काय होईल काही सांगता येत नाही आहे. पण सद्यस्थितीला तरी मला असं दिसतंय की टेक्निकल्स बऱ्यापैकी मार्केट फॉलो करतं आहे. तर त्या ठिकाणी आपण आपल्याला जे समजतं त्या दृष्टिकोनातून मी हा निर्णय घेतला की 23,460 ही लेवल क्रॉस झाली, 23,600 टार्गेट, 23,620च्या वर पुन्हा मार्केट सस्टेन झालं, 23,800 पर्यंतची टार्गेट आणि 23,460च्या खाली पुन्हा बेरिश होणार. त्यामुळं ही माझी उद्याची स्ट्रॅटेजी आहे. सगळ्यांनी जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा, म्हणजे मला व्हिडिओ रोज तयार करण्याचा हुरूप येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. आपण हा व्हिडिओ बघून जर एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपले फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. धन्यवाद.